नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी आणि टीआयटी या एक्झामचा एकत्रितरित्या अभ्यास कसा करावा आणि तो एकत्रित केलेला अभ्यास आपला वाया जाणार नाही याबद्दल सविस्तर डिस्कस करू। परवा दिवशी एका विद्यार्थ्यांनीच फोन केला मला आणि विद्यार्थी म्हटला की सर मी आता टीईटीचा अभ्यास आणि टीआयटीचा कॉम्बो बॅच चालू केली, तुम्ही ती पाहिली, कसं शक्य आहे सर? तर सिलेबस मध्ये डिफरन्स आहे, एवढा मोठा डिफरन्स आहे, एकत्रित अभ्यास करून आमचं नुकसान करताय। अरे पहा मित्रांनो, तुम्हाला पटलं तर जॉईन करा, नाही पटलं नका करू। म्हणजे सिलेबस कसा एकत्रितरित्या आपल्याला अभ्यासायचंय एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वात प्रथम टीईटी एक्झाम ही पात्रता परीक्षा आहे। महा टीईटी असू द्या किंवा सीटीटी एक्झाम असू द्या, ही एलिजिबल व्हायची आपण आपल्याला फक्त टीआयटी एक्झाम साठी 1ली ते 8वी या वर्गासाठी। आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1ली ते 8वी या वर्गासाठी आपल्याला एलिजिबल होण्यासाठी किंवा 1ली ते 8वी या वर्गासाठी आपण पात्र होण्यासाठी पेपर 1 किंवा 2 पास करणं आपल्याला आवश्यक आहे। आता एकत्रितरित्या विचार करू आपण, पेपर 1 कशाचा? टीईटी एक्झामचा पेपर 1 व टीआयटी एक्झाम कशी क्रॅक करायची, दोन्हीचा अभ्यास एकत्रित कसा करायचा, कॉम्बो सिलेबस आपल्याला कसा पूर्ण करायचा यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का मित्रांनो, कारण आपण आतापर्यंत 4000 प्लस शिक्षक घडवलेले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर ऑथेंटिक आणि महत्वाची माहिती मिळत असते। आता पहा, टीईटी परीक्षेला आपण जर मराठी हा विषय निवडला तर त्याचा फायदा आपल्याला टीआयटी एक्झाम साठी सुद्धा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये राहून आपण मराठीला दुय्यम स्थान देऊ शकत नाही। मराठी हा शब्द लँग्वेज म्हणून आपल्याला मराठी बोलता चालता लिहिता वाचता सर्वच आली पाहिजे। त्यामुळे मराठी हा विषय या भागामध्ये 30 गुणाला विचारला जातो आणि या भागामध्ये 15 गुणाला विचारला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कंपल्सरी कुठल्याही राज्यात जावा, सेकंड लँग्वेज म्हणून आपल्याला इंग्रजी हा विषय ठेवलेला असतो। आपण टीईटीला सुद्धा इंग्रजी निवडला तर टीआयटीला आज केलेला अभ्यास त्याचा फायदा आपल्याला टीआयटी एक्झामला होत असतो। त्यामुळे इंग्रजी हा विषय या ठिकाणी असेल तो सुद्धा 30 गुणासाठी असतो आणि इंग्रजी हा विषय इकडे 15 गुणासाठी असतो। म्हणजे एकत्रित अभ्यास केला तर तुम्हाला या दोन विषयाचा जास्तीत जास्त फायदा होत असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्र हा घटक दोन्ही पेपरला असतो। त्यामुळे इकडे 30 गुणाला असतो, इकडे सुद्धा कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विकास, त्याला सुद्धा आपण बालमानसशास्त्र म्हणू। एवढं म्हणजे कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्व गोष्टी आल्या। कल, विद्यार्थ्यांचा कल, आवड, अभियोग्यता, विकास, बुद्धिमत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या सर्वांचा अभ्यास करून इथे प्रश्न विचारले जातात आणि या ठिकाणी सुद्धा 30 गुणासाठी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हे कॉमन झालंय, याच्या पलीकडे जाऊन काय कॉमन आहे बघा। इथं अंकगणित पहिल्या पेपरला असतं, प्रॉपरली अंकगणित असतं। त्याप्रमाणेच या घटकामध्ये सुद्धा अंकगणित बुद्धिमत्ता हा विषय असतो, लक्षात घ्या, अंकगणित आणि जवळपास बुद्धिमत्ता घटक असतो आणि जवळपास मित्रांनो 110 मार्काला असतो इकडे। आणि कंपल्सरी सामाजिक शास्त्राचा असू द्या किंवा मॅथ सायन्सचा असू द्या किंवा पहिला पेपर असू द्या, दुसरा पेपर असू द्या, कुठलाही पेपर असू द्या, अंकगणित बुद्धिमत्ता हा घटक तुम्हाला 110 गुणाला विचारला जात असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्यावरण किंवा ईव्हीएस म्हणतात त्याला, ईव्हीएस इन्व्हायरमेंटल स्टडीज, याच्यासाठी 30 गुण दिले जातात। या ठिकाणी सुद्धा ईव्हीएस ला आधारित म्हणजे चालू घडामोडीसह जीएस विचारलं जातं मित्रांनो। चालू घडामोडीसह जीएस घटक म्हणजे कुठलाही 10वी पर्यंतचा कुठलाही जीएस हा घटक विचारला जातो, याला सुद्धा त्यांनी 30 गुण देण्यात आलेले आहेत। असे करून आपले टीआयटी एक्झामचे 200 गुण कंप्लीट होतात। तसेच इथे 1 2 3 4 आणि 5 इकडे 150 गुण कव्हर होतात मित्रांनो, लक्षात घ्या। हा झाला पहिला पेपर।
आता सोशल सायन्स वाले काय करतात की आम्हाला मॅथ सायन्स नाही असं या दृष्टीने आतापासून अभ्यास करतात. त्यांना एक कळकळीची विनंती आहे, सोशल सायन्स वाले लोक TIT एक्झाम मध्ये मॅथ सायन्स पेक्षा जास्त मार्क घेतले तर शिक्षक होतात. त्यामुळे सोशल सायन्स वाल्यांनी सुद्धा आतापासूनच अंकगणित बुद्धिमत्तेचा सराव ठेवायचा आहे, कारण 110 गुणाला तुमचा मेजर पार्ट असणार आहे. ही परीक्षा आहे 200 गुणाची, त्यातलं अंकगणित आणि बुद्धिमत्ता जर विचारात घेतलं 110 गुण त्याच्यावर अवलंबून आहेत आणि ते पण IBPS पॅटर्न नुसार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करत असताना आतापासूनच थोडं अंकगणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तो करून घेतला जाणार आहे. आपली बॅच सुद्धा चालू आहे मित्रांनो. 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून बॅच जॉईन करू शकता. आता नोकऱ्या काही सोप्या राहिल्यात का हो? 1-1.5 दिवसाचा आणि 2.5 दिवसाचा अभ्यास करून तुम्हाला नोकरी मिळू शकते का? आता एका महिलेने फोन केला, माझ्या मैत्रिणी अजिबात अभ्यास करत नव्हत्या, त्यांना चांगले गुण आले, 150 गुण आले आणि मला 100च गुण आले. एवढा कसा फरक पडला? त्या कुठेतरी घरी जाऊन अभ्यास करत असतील, तुला दाखवले नसतील कदाचित त्या अभ्यास करतात का नाही. म्हणजे नाही ना, त्यांना काहीच येत नव्हतं. मी डिस्टिंक्शन मध्ये DED केलेलं आहे आणि मला चांगले गुण येण्याऐवजी त्यांना चांगले गुण आले. त्यांना काय नाही, ते अवरेज होते. असं फोन करतात राव मित्रांनो, लक्षात घ्या. हसावं की रडावं हेच कळत नाही. जवळपास मित्रांनो, या सर्व गोष्टी जर पाहता, तुम्ही अभ्यास कशाचा करता, कोणत्या पुस्तकातून करता, कुणाचं मार्गदर्शन मिळवता, हे सर्व मॅटर करतं. आणि किती दिवस अभ्यास करता हे सुद्धा मॅटर करतं. जाहिरात आल्यानंतर थोडंसं पुस्तक आपटले म्हणजे आपल्याला मार्क मिळवले असं होत नाही, किंवा आपण सर्व प्रश्न सोडवले म्हणजे मार्क मिळवले असं नाही. सर्व प्रश्न ऍक्युरेट सोडवणे हे खूप महत्वाचं आहे. आणि मी TIT 3 मध्ये ज्या लोकांना 115च्या खाली मार्क आहेत, TIT 3 मध्ये ज्या लोकांना 115 मार्काच्या खाली मार्क आहेत, त्या लोकांनी TIT 4 ची तयारी करावी आणि 100% परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, ज्या लोकांना TIT 3 मध्ये 115च्या खाली मार्क आहेत, त्या लोकांनी TIT 4 ची तयारी करणं आवश्यक आहे. कारण त्यांचा नंबर लागणं थोडंसं धाकड आहे. लक्षात ठेवा. आता सर घाबरवतंय का? सर खरं बोलतायत, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, विज्ञान आणि गणित. ज्या लोकांचं विज्ञान गणित आहे, मॅथ अँड सायन्स, त्यांना सुद्धा या परीक्षेतून जावंच लागणार आहे. आता तुम्ही या घटकाचा अभ्यास केला तर इकडे सुद्धा तुम्हाला फायदा होणारच आहे. सोशल स्टडी 60 मार्काला असणार आहे. यांना सुद्धा इकडे चालू घडामोडी म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे त्यांनी सरळ सांगितलंय 10वी पर्यंतच्या सिलेबसवर आधारित राहील. आणि हा सिलेबस हे विषय दिलेले आहेत, असं लिमिटेशन नाही की अनुक्रमणिका देऊनच तुम्हाला त्यातूनच प्रश्न येतील असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. लक्षात ठेवा, ही स्पर्धा आहे, या स्पर्धेतून आपल्याला पुढे जायचं आहे. असं कोंबो मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकता आणि आतापासून चालू केला तर या दोन्ही परीक्षा क्रॅक होतात. आता मी थोडक्यात सांगतो, TET असेल किंवा CTET असेल, TET किंवा CTET, जवळपास रिझल्ट किती येतोय हे पहा. अख्ख्या भारतामध्ये CTETचा रिझल्ट बघा, अख्ख्या भारतामध्ये 4% आसपास लागतो आणि TETचा रिझल्ट हा 3.5च्या पुढे अजून सरकला नाही. 100% पैकी 3.5% लोक हे क्रॅक करत असतात. आणि TIT एक्झामचं तर तुम्हाला माहितच आहे, नुकताच रिझल्ट लागलाय. TIT एक्झाम मध्ये आता या वर्षी जरा चांगला रिझल्ट आलेला आहे. याच्या अगोदर पाहता या परीक्षेकडे दुर्लक्ष केलेलं, एक साधारण 20-25 हजार लोक 100 पेक्षा म्हणजे 50% पेक्षा जास्त मार्क मिळवणारे होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता कॉम्पिटिशन वाढत चाललंय, जागा भरल्या गेलेल्या आणि जागा कमी येतील, कॉम्पिटिशन मोठं असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 6 महिने 1 वर्ष अभ्यास असणं आवश्यक आहे. आपण काय केलोय, TIT आणि TET या दोन्हीची कंबो बॅच आपण घेतोय. आणि या बॅचला विद्यार्थी मित्रांनो जास्त फीस आकारलेली नाही, फक्त मंथली 250 रुपये आपण फीस आकारलेली आहे. पण कंपल्सरी काय केलंय, 12 महिन्याचं ऍडमिशन करणं कंपल्सरी केलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय, आपल्याला रिझल्ट हवा आहे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला कंटिन्युअसली वेळोवेळी तुम्हाला अभ्यास ठेवलं जाईल, तुम्हाला नोट्स पुरवल्या जातील, तुमच्या रेग्युलर लेक्चर होतील, लेक्चर मध्ये गॅप ठेवला जाणार नाही आणि लेक्चर मध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील, जेणेकरून आपल्याला
आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये मार्क मिळवता येणार आहे। अशी कॉम्बो बॅच आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। आपल्यातलेच काही लोक जॉब करतात, त्यांच्यासाठी काय केलं, जॉब करतात तर त्यांना नंतर बघण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, या सिलेबस समजला का, नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।